सो बेटा प्लीज डू अंडरस्टँड की तुम्हाला मी इंडेक्सचे रूल्स मी मॅथमॅटिक्सचे जे बुकलेट दिले ना मॅथ्सच्या बुकलेट मध्ये ई ची पॉवर लॉग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ऍग्री ना बेटा? ई ची पॉवर लॉग एफ ऑफ एक्स हॅज बीन प्रोव्हाइडेड टू बी एफ ऑफ एक्स. आठवलंय का नाही? आठवलंय का नाही? सर बुकलेटच कधी पाहिलं नाही. सो ऑलवेज रिमेंबर ई ची पॉवर लॉग एफ ऑफ एक्स आन्सर इज एफ ऑफ एक्स. गेटिंग? तर मग इथे कसं अप्लाय करू मी? बघ ई ची पॉवर लॉग दिस इज एफ ऑफ एक्स. ऍग्री? चला रिलेट करा. गेटिंग ना बेटा? So can I say chick therefore y is equal to answer will be f of x. So log of x brackets a square waza log of x square. Getting? मग आता हे सिम्प्लिफिकेशन झाल्याच्या पुढे डिफरन्शिएट करा आता. गेटिंग? सो dy by dx is equal to obvious है d by dx of log of x brackets a square minus d by dx of log of x square. So बेटा d by dx of log of x brackets square once again composite. कोणत्या टाइपचं झालं हे? फंक्शन रेज टू एन. आर यू गेटिंग? एफ ऑफ एक्स रेज टू एन टाइपचं. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एन म्हणजेच 2 इंटू लॉग ऑफ एक्स ची पॉवर 2 - 1 इंटू एफ डॅश एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन कोण आहे बेटा? तर इट इज लॉग एक्स मायनस मायनस. आता नीट लक्ष दे. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. तर बेटा लॉग ऑफ चिक हा एक्स स्क्वेअर काय बनला? एफ ऑफ एक्स. हे समजते सगळ्यांना? प्रॅक्टिस होईपर्यंत जास्त केलं. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? 1 एफ ऑफ एक्स म्हणजेच 1 एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन विच इज एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 2 लॉग एक्स. वाय? दोनातून एक गेला एक ओनली. सो 2 log x into so what is derivative of log x? 1/x minus 1/x square into d by dx of x square is 2x. Getting? so हा x गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. सो फायनली इथला पण बेस x आहे, इथला पण बेस x आहे. सो याला असं लिहू 2 log x. बघ ना न्यूमरेटर 2 log x into 1 2 log x minus 1 नाही हा 2 आहे ना. सो minus 2 अपॉन x. 2 पण कॉमन निघतोय. मग मी असं लिहू का 2 into bracket log x minus 1 अपॉन x. तू म्हणजे सर पुस्तकात आन्सर काहीतरी वेगळे आहे. काही पुस्तकांमध्ये असं असेल. सीईटी मध्ये विचारताना बघ साहिल सिम्प्लिफिकेशन कसं करायचं असतं. याला थोडं अजून खेळायचं जर म्हटलं तर मी असं खेळू शकतो बघ 2/x log x मायनस log 1 ला मी असं लिहू शकतो log x मायनस log 1 ला मी लिहू शकतो log e log x मायनस log. आठवतंय का? log e ची व्हॅल्यू 1 आहे बेटा. व्हॅल्यू ऑफ log e इज 1. सो 1 ला मी काय लिहिला log e. मग याला असंही लिहू शकतो आपण 2/x. आता log चा रूल वापरा. log m मायनस log n इज log m अपॉन n. दॅट मीन्स log ऑफ x अपॉन n. ओके स्क्रीनशॉट घ्या आणि पटपट बोला. समजलंय सर्वांना का पुन्हा एकदा एक्सप्लेन करू? बोला पटकन. प्रणव, सागर, साहिल, साक्षी and स्वराज. बेटा have you understood this? Have you understood? बोलो. अरे समजलंय का? व्हेरी इझी. चल पुढे जाऊया. Next is square root of
साइन स्क्वेअर रूट ऑफ, इट्स गिवन एज y इज इक्वल टू, लिहितो मी साइन स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर रूट एक्स, साइन स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर रूट एक्स. कसंही फंक्शन असू द्या, घाबरायचं बिलकुल नाहीये. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन येणार आहे. जस्ट ट्राय टू रिकॉग्नाइज द फंक्शन. मला काय दिसलं, साइन ऑफ एफ ऑफ एक्स डिटेक्ट झालं का नाही. साइन हे एफ ऑफ एक्स डीवाय बाय डी एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, कॉस. सो कॉस ऑफ एफ ऑफ एक्स कॉपी पेस्ट करा. सो इट इज साइन रूट एक्स into derivative of who is function, this much. So square root of sin root x. Getting na beta? So which is equal to cos of root of sin root x into derivative of पुन्हा एकदा square root f of x आला का नाही बेटा, आला का नाही आला. सो दिस इज युअर एफ ऑफ एक्स राईट, जो जो रूट मध्ये. आता रूट एफ ऑफ एक्स उत्तर आपल्याला माहिती आहे 1/2 रूट एफ ऑफ एक्स. ऍग्री. सो 1/2 अंडर रूट हु इज एफ ऑफ एक्स हे आतमधलं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विच इज साइन रूट एक्स. डन. दिस इज इक्वल टू, आता ही जी डिनॉमिनेटर वाली टर्म व्यवस्थित खाली लिहितो फक्त, आणि कॉसला याने वनने गुणलं तसंच राहील. सो कॉस ऑफ अंडर रूट साइन रूट एक्स अपॉन ही खालची टर्म ऍज इट इज 2 रूट मध्ये साइन रूट एक्स गुणिले डी बाय डी एक्स ऑफ साइन, वन्स अगेन आलं का नाही आला, साइन ऑफ एफ ऑफ एक्स जसं आपण वरती घेतला होता राईट. चला परत एकदा, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, कॉस. सो कॉस ऑफ हु इज एफ ऑफ एक्स इज रूट एक्स इनटू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. गेटिंग. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, फंक्शन ऍज इट इज गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विच इज इक्वल टू कॉस ऑफ रूट मध्ये साइन रूट एक्स अपॉन 2 इंटू रूट मध्ये साइन रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स as it is into dy dx of root x is 1/2 root x is 1/2 root x. So बेटा this will be your final answer. फक्त काय करायचं फायनल आन्सर लिहिताना नेहमी एक स्टेप थोडी अजून सिम्प्लिफाय करायची. काय सिम्प्लिफाय होईल, फक्त रिअरेंज करून लिहावं लागेल मला लाईक दिस. त्याला मी असं लिहितो कॉस ऑफ रूट एक्स, फक्त ही टर्म अगोदर लिहिली, ही पुढे लिहितो कॉस ऑफ रूट मध्ये साइन रूट एक्स अपॉन खाली बघ हा 2 आणि हा 2 झाले बेदुने 4. सो 4 रूट एक्स आणि ही टर्म स्क्वेअर रूट ऑफ साइन रूट एक्स. बोलो एव्हरीबडी अंडरस्टूड. बोलो बेटा. साहिल, सागर, प्रणव, हॅव यू अंडरस्टूड का डोक्यावरून चाललंय. साहिल तुझा होमवर्क नाही आला काल मला, एकदा रेकॉर्डेड पाहिल्याशिवाय तरी नाही. अच्छा, दॅट मीन्स साहिल तू मेहनत नाही करत सागर सारखी. ओनली सागर अँड कल्याणी डीड इट अप टू द परफेक्शन. जसं मला पाहिजे होतं एक्झॅक्ट त्यांनी परफेक्ट प्रॅक्टिस केली, त्यांनी मेहनत केली. नेहमी लक्षात ठेवा, जबरदस्त मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी सोप्या वाटणार नाही, सक्सेस भेटणार नाही, आयत तर समजणार नाही. हे 6 चॅप्टर्स असे आहेत की यांचा नादच करायचा नाही. ओके, त्यांना जबरदस्त डेडिकेशन लागतं. ठीक आहे, नेक्स्ट सम. नेक्स्ट इज y is equal to log
लॉग टू द बेस ई स्क्वेअर, नीट वाचायचं बरं त्याला, ऑफ लॉग एक्स. काय ते लॉग असंही वाचू शकता तुम्ही त्याला, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर, किंवा असंही म्हणू शकता लॉग टू द बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, चलो. सो आता काय करणार मी, आय नो दॅट लॉग ऑफ एम टू द बेस एन ही प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. मी थोडं सिम्प्लिफाय करणार याला. लॉग ऑफ एम टू द बेस एन इज log m upon log n is the property I am having. ठीक आहे. So according to that property my y will become, बघा आता log of m तर ही टर्म आहे, n हा बेस आहे. So log of m म्हणजेच log x upon log n. So log of बेस वाली टर्म आहे बेटा e स्क्वेअर. ठीक आहे, log of m to the base n is log m upon log n. This is equal to न्यूमरेटर as it is. पण मला डिनॉमिनेटरला थोडं सिम्प्लिफिकेशन दिसलं की log of m ची पॉवर n, log m ची पॉवर n is n log m. हे मी तेव्हाच वापरू शकतो जेव्हा ही n फक्त m ची पॉवर आहे. नीट लक्ष दे. सो log e चा स्क्वेअर ला मी लिहू शकतो 2 log e. आता आणखी एक गोष्ट डिटेक्ट झाली की व्हॅल्यू ऑफ log e इज 1. आहे का नाही, आहे का नाही. सो बेटा value of log e is 1. So log of log x आता 1 झाला. So 2. हा माझा y आला साईल, इतका सिम्प्लिफाय झाला. गेटिंग. सो चलो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथून पुढे मला खरं डिफरन्शिएट पाहिजे, राईट. सो y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. भागिलेचा 2 आहे का नाही बेटा कॉन्स्टंट, आहे का नाही कॉन्स्टंट. सो भागिलेलाच राहू द्या, which means 1/2 कॉन्स्टंट घेऊ आपण. बाहेर आला dy by dx ऑफ log of log x. एकदम स्टेप बाय स्टेप केलं. गेटिंग. आता बघ डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर log of log x बनला का नाही कंपोजिट. स्क्रीनशॉट घे. झालं. बघा आता लक्षात आहे. हा आता पुढे बघ dy by dx इज इक्वल टू, हा बघ 1/2 as it is into dy by dx of log of function is 1 upon function. So 1 upon log x into derivative of log x. ठीक है, 1 upon log x into derivative of log x, which is equal to 1 upon 2 log x. लिहू का याला गुणिले. So what is derivative of log x? 1 upon x. फक्त व्यवस्थित लिहा. So 1 upon 2x log x. स्क्रीनशॉट घ्या. We are done with the answer. ठीक आहे. गेटिंग. कालचं मी log of log x घेतला होता, आठवतंय का. आता त्याचा स्क्वेअर आहे, ते सम मी तुला होमवर्कला देणार आहे. काय फरक पडेल, काहीच नाही. फक्त स्क्वेअर असल्यामुळे तुला पहिले n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n - 1 अशी सुरुवात करावी लागेल. गेटिंग. चला यातला एक लास्ट अजून एक घेऊ आपण. It is y is equal to sin square x square minus cos square x square. गेटिंग ना बेटा. बघ y इज इक्वल टू एक फंक्शन दिलं मला, पहिलं फंक्शन वजा दुसरं फंक्शन. क्लिअरली दिसतंय का नाही बेटा. मग मला सांग, कॅन आय से dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ साइनचा स्क्वेअर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चा स्क्वेअर क्यूब असं काहीतरी आलं. मी तुला काय सांगितलं अगोदर, व्यवस्थित त्याला वाचायचं. हा साइन फंक्शनचा स्क्वेअर. साइन फंक्शन काय बेटा, साइन ऑफ एक्स स्क्वेअर, साइन ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर असं लिहिलंच पाहिजे तू. हे बघ साइन ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस डी बाय डीएक्स ऑफ, आता हे कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे म्हणजे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. कळलं. ही स्टेप व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला कालही सांगितलंय, साहिल आजही सांगतोय.
सागरला, कल्याणीला समजलंय, बाकीची जरा अडचण आहे. चलो लक्ष द्या आता. आता हे काय बनलं बेटा, एफ ऑफ एक्स रेस टू एन बनलं का नाही बनलं. सिमिलरली हे सुद्धा बनलं का नाही, एफ ऑफ एक्स रेस टू एन बनलं का नाही. सो चलो एन विच मीन्स 2 into f of x which means sin of x square raised to this into d by dx of f of x is nothing but sin of काय बेटा x square. चलो माइनस n which means 2 into cos of x square ची power 2 minus 1 into d by dx of f of x which means cos of x square. Getting बेटा. चलो नेक्स्ट स्टेप, दिस इज इक्वल टू 2 दोनातून एक एक, सो सिंपली साइन ऑफ एक्स स्क्वेअर गुणिले डी बाय डीएक्स ऑफ साइन ऑफ फंक्शन आलं का नाही. गेटिंग ना बेटा. सो साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इनटू डी बाय डीएक्स ऑफ दॅट फंक्शन इज एक्स स्क्वेअर माइनस 2 आता दोनातून एक गेलं एक, सो कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स च्या ऐवजी आला का नाही एक्स स्क्वेअर. सो कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, माइनस साइन एक्स स्क्वेअर इनटू डी बाय डीएक्स ऑफ एक्स इज इक्वल टू, आता बघ 2 साइन थिटा कॉस थिटा हायलाइट झालं का नाही, डिटेक्ट झालं का नाही. 2 साइन थिटा कॉस थिटा आहे का नाही, 2 साइन थिटा कॉस थिटा इज साइन 2 थिटा. काय बेटा ते साइन 2 थिटा. सो याला काय लिहू मी, साइन 2x स्क्वेअर, हे बघ एवढ्या टर्मला, राईट. अच्छा, डी बाय डीएक्स आता इनटू डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. आता हा मायनस आणि हा मायनस मी लिहू का प्लस. once again 2 sin square x square, so 2 sin theta cos theta is sin 2 theta which means sin 2x square into d by dx of x square is 2x. काय वापरलं बेटा मी इथं लिहितो, काय वापरलंय, हे वापरलं मी 2 sin theta cos theta दिसला, मी लिहिला 2 sin theta. गेटिंग, थीटाच्या ऐवजी x स्क्वेअर होता साइन. ओके चलो आता if I am observing clearly it's a same term, right. So it will become 2 times, so 4x sin 2x square. स्क्रीनशॉट घ्या. समजलंय व्यवस्थित इथपर्यंत. कोणाला काही डिफिकल्टी, तोच टॉपिक आहे, फक्त आपला सिस्टमॅटिकली चाललाय. गेटिंग ना बेटा. चलो आता थोडे पुढे जाऊया आपण. आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. लेट्स मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द एक्सरसाइज. Third question is of same type, differentiate with respect to x. चलो here we have third second घेऊ आपण यातलं. ओके सेकंड, y is equal to 1 plus 4x ची power 5 into 3 plus x minus x square ची power 8. ओके काही घाबरायचं नाहीये. मला काय दिसतंय, u इंटू व्ही वाला रूल दिसतोय का नाही. सुरुवातीलाच u आणि हे फंक्शन v, राईट. सो मला सगळ्यात अगोदर dy बाय dx इज इक्वल टू u डेरिव्हेटिव्ह ऑफ v इन दिस वे. सो 1 प्लस 4x ची पॉवर 5 u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. सो dy बाय dx ऑफ 3 plus x minus x square ची power 8 u derivative of v plus v ही टर्म है v into derivative of u
is 1 plus 4x ची power 5. Okay, which is equal to ही term as it is 1 plus 4x ची power 5. Derivative of, I am observing कि this is function raised to n. सापडला का नाही? So बेटा into बघ 8 into 3 plus x minus x square च्या डोक्यावर 8 minus 1 n into function raised to n minus 1 into derivative of function. So d by dx of 3 plus x minus x. I repeat, ये function as it is, derivative of function raised to n is n into function raised to n minus 1 into derivative of function. पुढे plus 3 plus x minus x square into once again derivative of function raised to n. सापडला का नाही? So it is n into function raised to n minus 1 into d by dx of that function. Clear है? I repeat, ही term as it is, डोक्यावर राहिला. I am very sorry. ही term as it is गुणिले derivative of function raised to n is n into function raised to n minus 1 into derivative of function is equal to. आता बघ बेटा, हा 8 मल्टीप्लायर आहे. ही पहिली टर्म 1 प्लस 4x ची पॉवर 5. ही टर्म 3 प्लस x मायनस x स्क्वेअर आणि वरती 8 एक गेला 7 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ चीक पहिली दुसरी तिसरी 3 टर्म्स सेपरेट येते. ऍग्री? सो ब्रॅकेट मध्ये 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डी बाय dx of x is 1 minus d by dx of x square is 2x. Getting? Plus ही term as it is multiplier 5 आहे, त्याला अलीकडे लिहितो 5 into 1 plus 4x. ही term अगोदर लिहितो, च्या डोक्यावर 5 अजून एक गेला 4 आणि ही term नंतर लिहितो 3 plus x minus x square च्या डोक्यावर 8. हा 5 तसाच लिहिला, 1 plus 4x च्या डोक्यावर 5 अजून एक गेला 4 केला. ही टर्म कॉपी पेस्ट गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एकाचा काय येईल 0 प्लस 4x चा काय येईल 4, कारण की 4 गुणिले x चा काय बेटा 1. लास्ट आन्सर विल बी, फक्त हा ब्रॅकेट विल बी 1 minus 2x आणि इथे 4. बस एवढंच करून मला लिहायचं सुट्ट. सो 8 तो ब्रॅकेट अगोदर लिहू 1 minus 2x into हा ब्रॅकेट 1 plus 4x च्या डोक्यावर 5. किंवा एक काम करू शकतो आपण टेक्स्ट बुक आन्सर प्रमाणे, जे कॉमन निघतायत त्यांना कॉमन घेत चालू. आय एम ऑब्झर्विंग बेटा, बघ बर का, आता इथं नुसता 4 आहे. सो ऍट द एंड 5 चोक 20 किंवा 4 कॉमन निघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 4 कॉमन निघणार आहे, राईट. त्याच्यानंतर 1 plus 4x वाली टर्म इथं पण आहे, ती 4 पॉवर कॉमन निघेल. सो 1 plus 4x ची पॉवर 4 कॉमन निघेल. इथून 3 प्लस आता ही जी टर्म आहे तर पॉवर 7 कॉमन निघेल. सो 3 plus x minus x स्क्वेअर ची पॉवर 7. आय रिपीट, 4 कॉमन निघला. ही टर्म ची पॉवर मॅक्सिमम 4 कॉमन निघली. ही टर्म ची पॉवर मॅक्सिमम किती कॉमन निघली बेटा, हे बघ 7 कॉमन निघली. आता ब्रॅकेट मध्ये काय राहील, 4 कॉमन घेतल्यामुळे 4 दुने 8. सो हिअर इट विल बिकम 2. 1 plus 4x ची पॉवर 4 कॉमन आली, मग इथे काय राहील फक्त 1 plus 4x. गेटिंग? ही जी टर्म आहे हिची पॉवर किती कॉमन घेतली 7, म्हणजे इथं काहीच नाही राहणार, गेलं ते. आणि कंसात इथं काय राहील 1 minus 2x. आता बघ पुढे प्लस, तो 4 तर बाहेर निघलेलाच आहे, इथं उरला 5. हे बघ प्लस 5. 1 plus 4x ची पॉवर आली 4 बाहेर, म्हणजे अख्खी टर्म बाहेर आली, राईट. ओके सर. हिची 7 पॉवर बाहेर आली, म्हणजे इथं फक्त एकच टर्म राहील 3
प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर झालं, कारण पॉवर 7 बाहेर आहे, संपलं. स्क्रीनशॉट घ्या. कसंही केलं तरी चालतं, मॅटर फक्त सिम्प्लिफिकेशनचा आहे. गेटिंग ना बेटा? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? सागर, प्रणव अँड स्वराज गेटिंग? चल पुढचं सम. Next we have कोणतं घेऊया? फोर्थ घेऊ आपण. एक्स क्यूब मायनस 5 च्या डोक्यावर 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 च्या डोक्यावर 3. ओके, सो बघ बेटा काय दिसतंय? सगळ्यात पहिले याला y इज इक्वल टू यू आपण, वरती u खाली v, राईट? सो u अपॉन v रूल. सो विल बी dy by dx v बघ v टर्म लिहिली इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हु इज u? इज एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर 5 मायनस u म्हणजेच एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ v इज एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 3 होल डिवाइड बाय v स्क्वेअर. लक्ष दे बेटा, एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 3 आहे, स्क्वेअर केला 3 दुने 6 होईल. झालं? खाली सिम्प्लिफिकेशनचा मॅटर आहे. एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब. आता बघ डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन आहे ज्याची पॉवर 5 आहे. सो इनटू 5 इंटू एक्स क्यूब मायनस 5 च्या डोक्यावर 5 मायनस 1 n इंटू फंक्शन रेज टू n मायनस 1 इंटू d by dx of function, and that function is x cube minus 5 minus he term as it is, which is x cube minus 5 ची पॉवर 5. परत एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेज टू n दिसलं का नाही? सो इट्स इनटू n इंटू फंक्शन रेज टू n minus 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन which is x cube plus 3. Everything is divided by x cube plus 3 आणि ब्रॅकेट ची पॉवर 6 इक्वल टू. आता काय करणार? याला सिम्प्लिफाय करायचं, राईट? आता हा 5 मल्टिप्लायर एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 3 एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर 5 तून 1 गेला 4 डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता सिंपल आहे, पहिलं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वजा दुसऱ्या एक्स क्यूबचा काय आला बेटा? 3x स्क्वेअर वजा 5 चा काय आला? 0, एकटा आहे ना तो, मायनस एक्स क्यूब मायनस 5 च्या डोक्यावर काय बेटा? 5. एक काम करू, याला पण लिहिताना व्यवस्थित लिहू, मल्टिप्लायर 3 आहे बरं का. एक्स क्यूब मायनस 5 च्या डोक्यावर 5 एक्स क्यूब प्लस 3 च्या डोक्यावर 3 1 गेला 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर प्लस 0. एव्हरीथिंग इज डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 च्या डोक्यावर 6. स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग? चलो आता पुढे एक ऑब्झर्व केला असेल तुम्ही की फक्त हा लेंदी पार्ट आहे, याच्यात काही नवीन नाहीये. फॉर्म्युले पार्ट पाहिजेत आणि रूल्स अप्लाय करायचे. सिम्प्लिफिकेशन आहे. dy by dx इज इक्वल टू सो बेटा ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, याच्यात कॉमन कोण निघेल? मल्टिप्लायर तर निघणार नाही.
एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर निघेल. यस सर. ही पण टर्म कॉमन आहे. यस सर. 3x स्क्वेअर कॉमन आहे. यस सर. सो सगळ्यात अगोदर 3x स्क्वेअर कॉमन निघेल बघ दोन्हीकडून. यस सर. 3x स्क्वेअर इथे पण आहे, इथे पण आहे. एक्स क्यूब प्लस 3 कॉमन टर्म आहे. किती पॉवर कॉमन येईल बरं तिची? बघ इथं क्यूब आहे आणि इथं स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर कॉमन निघेल. राईट. एक्स क्यूब मायनस 5 कॉमन टर्म आहे. इथं पॉवर 4 आहे, इथं पॉवर 5 आहे. सो मिनिमम 4 पॉवर कॉमन निघेल. राईट. सो 1 2 3 तिन्ही टर्म्स बाहेर आल्या. मॅक्सिमम पॉवर आपण घेतली. आता आत काय राहील नीट लक्ष दे. ऑब्झर्व कर. 3x स्क्वेअर कॉमन घेतला. येस सर. एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर किती कॉमन घेतली आपण? स्क्वेअर. सो इथं उरली एक टर्म 5 इंटू एक्स क्यूब प्लस 3. काय 5 नाही घेतला ना आपण? 5 इंटू एक्स क्यूब प्लस 3. राईट. आता बघ एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर 4 आपण किती घेतली? यस. मग ती सगळीच आली. आता आतमध्ये बघ इथं मायनस आहे. हा बघा मल्टिप्लायर 3 झालं. 3x स्क्वेअर तर बाहेर आला होता बेटा. 3x स्क्वेअर बाहेर आला. एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर इथे 5 आहे, आपण घेतली किती? 4. म्हणजे ही एक टर्म उरेल एक्स क्यूब मायनस 5. प्रणव सागर नीट लक्ष दे. कशामुळं? तर पॉवर 4 बाहेर घेतली ना आपण, इथं 5 आहे. सो एक पॉवर उरेल आतमध्ये. एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर आहे, आपण काय घेतलाय? स्क्वेअर. संपला विषय. झालं. अपॉन एक्स क्यूब प्लस 6 3 ब्रॅकेटची पॉवर 6 इज इक्वल टू. सो बेटा बाहेर व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, एक्स क्यूब प्लस 3 चा वरती स्क्वेअर आहे आणि खाली पॉवर 6 आहे. सिम्प्लिफाय होईल का नाही? येस सर. सो 3x स्क्वेअर इथे बघ एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेटची पॉवर 4 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर. नीट लक्ष दे बेटा. वर 2 आहे, खाली 6 आहे. सो वरच्याला खाली आणतोय ना मी. प्लस 2 खाली मायनस 2 होईल. 6 तून 2 गेले 4. ओके. आता इथे आतमध्ये बघ इंटू ब्रॅकेट सोडू आपण. सो 5x क्यूब प्लस 5 3 15 मायनस 3x क्यूब आणि मायनस ऑफ मायनस 15. हेडिंग हा खालचा पार्ट पुसतो. इट इज इक्वल टू. आता अजून तर काही सिम्प्लिफाय होत नाही. I have to keep everything as it is. 3x square into x cube minus 5 च्या डोक्यावर 4 अपॉन x cube plus 3 च्या डोक्यावर 4 into. आता बघ बेटा 5x क्यूब मधून 3x क्यूब गेले, काय होईल? 2x क्यूब. 15 अधिक 15 झाले किती? 30. हेडिंग इट इज इक्वल टू. फायनल सिम्प्लिफिकेशन मी अजून एक असं करू शकतो, इथून 2 कॉमन घेऊ शकतो. राईट. सो 2 कॉमन आला तर याच्यासोबत मल्टिप्लाय होईल. 3 दुने 6. सो 6 इथे काय राहील? एक्स क्यूब प्लस 15. त्याला मी अगोदर लिहितो फक्त. झालं. नंतर हा एक्स स्क्वेअर. चल हा एक्स स्क्वेअर लिहितो. ही टर्म लिहिली. नंतर ही टर्म एक्स क्यूब मायनस 5 च्या डोक्यावर 4 आणि अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 4. टेक द स्क्रीनशॉट प्लीज. सो बऱ्यापैकी एक्झाम्पल्स आपण घेतले. आता पुन्हा एकदा काही होमवर्क देतो. असं चालत 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 सलग 6 चॅप्टर्स असे आहेत आपल्याला सागर. अशी प्रॅक्टिस आपल्याला करावीच लागेल. राजेश्वरी, वेदांत सर्वांनी घरी प्रॅक्टिस करायची. ठीक आहे.